दुसऱ्या भागामध्ये आपण परत एकदा पिंपरी चिंचवड सगळ्या उमेदवारांकडे फोकस करूया. कोणाला एज आहे आपण ते बघतोय. परत एकदा मी रिपीट करतो, ठीक आहे. काळभोर नगर, मोहन नगर, प्रमोद कुटे विरुद्ध प्रसाद शेट्टी, बीजेपी वर्सेस एनसीपी. कोणाला एज आहे इथं? प्रमोद कुटे प्लस मध्ये दिसतात. बरं, मोरेश्वर भोंडवे विरुद्ध दीपक भोंडवे. नाही, तिथं टफ फाईट आहे. ही कुठली सीट आहे? ही रावेतची. तुम्ही तिथे राहता रावेतला. आतापर्यंत 3 टर्म तिथं होत्या मोरेश्वर भोंडवेंच्या. आणि मोरेश्वर भोंडवे त्यांचे मिसेस दोघं पण आहे. तिथे टफ फाईट आहे. नामदेव डाके विरुद्ध साहेब भाऊसाहेब भोईर, वाल्हेकर वाडी. ही तर टफच असतात. ते दोघंही एकदम टफ आहे. सिनियर कॉर्पोरेट. नामदेव डाके हे पूर्वी वाटत होतं प्लस मध्ये, पण तसं नाही. ही पण अत्यंत टफ आहे. तिथे नामदेव डाकेंना कदाचित एज मिळू शकते. शेखर चिंचवडे विरुद्ध सचिन चिंचवडे. शेखर चिंचवडे राष्ट्रवादीकडे, सचिन चिंचवडे भाजपकडे. इथे काय वाटतं चिंचवडे? पण टफ आहे. 2 चिंचवडे आहेत. दोन्ही नगरसेवक होते आणि दोन्ही अगदी तोलामोलाचे आहेत. तिथे तोलामोलाचे आहेत. अपर्णा डोके विरुद्ध बीजेपीच्या अपर्णा डोके जे एनसीपी मध्ये होत्या विरुद्ध पूजाताई राष्ट्रवादीच्या. नाही, अपर्णा डोके निघू शकतात. माझी महापौर 3 टर्म आतापर्यंत झाले, त्यांची ही 4थी टर्म होती त्यांची. म्हणजे त्यांना एज आहे तुला असं म्हणायचं. पण तू असं म्हणत नाही की ते जिंकतील म्हणून, ठीक आहे. राहुल भोसले विरुद्ध सद्गुरू कदम. भोसले परिवाराने नेहरूनगर गाजवलेलं आहे. काय वाटतं तुला? राहुल भोसले वनवे निघणार आहे. वनवे. सद्गुरूला टफ होईल, कारण सद्गुरूचं बेसिकली खानालवाडी. बीजेपीचा हा मतदारसंघ नाहीच आहे मुळात. त्याचं सगळ्यात महत्व, सगळा झोपडपट्टी जास्त आहे फार मोठ्या प्रमाणावर. आणि राहुल भोसले आतापर्यंत त्याचे माजी महापौर हनुमंत भोसले वडील किंवा ही सगळं जर परिस्थिती पाहिली, त्याच्यावरती संपूर्ण पॅनल आहे. तोच पडेल असं कदापि नाही होत तिथे. त्याच्यावर सद्गुरू कदमला टफ आहे म्हणून. बरं, कुशाग्र कदम आपला मंगलाताई कदमांचा मुलगा जो राष्ट्रवादी नाही पण बीजेपी मधनं लढतोय संदीप चव्हाणांच्या विरुद्ध. इथं काय होईल? कुशाग्र कदम आपली पहिली इनिंग्स खेळतो. पहिल्यांदा काय कॅन्डिडेट मंगल कदम यांचे चिरंजीव होते. मागे यापूर्वी निवडणूक लढले, हरले. यावेळेस बऱ्यापैकी वातावरण दिसतंय. बरं, पंकज भालेकर विरुद्ध शांताराम भालेकर, हे तलवडेमधलं. इथं काय होईल शक्यता तुला वाटतं? पंकज भालेकर इझी. नाही, पण मला वाटतं तिथे टफ होणार आहे तलवडेमध्ये. भालेकर दोन्ही कुटुंब. नाही, भालेकरांचे तिथे सगळेच भालेकर आहेत त्याच्यामध्ये. एका मध्ये भाजपकडे भालेकर आहे, राष्ट्रवादीकडे पण भालेकर आहे. पण त्यात ही चोरस यासाठी दोघे माझे नगरसेवक आहेत. बरोबर. बरं, नवनाथ जगताप विरुद्ध अरुण पवार, पिंपळे गुरव. नवनाथ जगताप तुमचा मोठा फॉलोअर आहे. जगतापचा मोठा फॉलोअर आहे. अरुण जगताप हे सामाजिक कार्यकर्ते, ते राजकारणात विशेष पडत नव्हते. आता यावेळेस ते पडलेत. त्यानंतर प्रशांत शितोळे विरुद्ध अतुल शितोळे. प्रशांत शितोळे आधी नगरसेवक होते, पार्टी चेंज केली यावेळेस. काय वाटतं काय होईल? प्रशांत शितोळेंचा फॉलोअर मोठा आहे. अतुल शितोळे हे माजी महापौर नाना शितोळेंचे चिरंजीव. या